स्थानिक निवडणुकांचा धुरळा सध्या पाहायला मिळतोय। पाहूयात या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शिर्डीत नगर परिषद निवडणूक प्रचारादरम्यान शिंदेंच्या पदाधिकाऱ्याकडून अपक्ष उमेदवाराला मारहाण झाल्याचा आरोप। शिर्डी शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रचारादरम्यान ही घटना झाल्याचा आरोप। मुंबईच्या मागाठाणेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का। शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचा मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। रत्नागिरीच्या लांजा नगरपंचायतीमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली। नगराध्यक्षपदासह 13 जागांवर भाजपचे बंडखोर उमेदवार रिंगणात। भाजपचे उपजिल्हाध्यक्ष आणि गटनेते संजय यादवांकडून राजकीय डाव। महायुतीत शिंदे सेनेला 15 जागा, एनसीपीला 1 आणि भाजपला 1 जागा। भाजपला 1 जागा मिळाल्यानं नाराजी वाढली। लातूरमधील उदगीर नगरपालिका निवडणुकीत एमआयएम पुन्हा आक्रमक। एमआयएमनं 40 पैकी 26 जागेवर उमेदवार दिले। उदगीरमधील काँग्रेस भाजपाची बी टीम असल्याचा एमआयएमचा आरोप। बीडच्या परळीमधील पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दीपक देशमुखांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। परळीत अजितदादा नाही तर मुख्यमंत्रीही आणले तरी सुद्धा आम्ही मागे हटणार नाही, दीपक देशमुखांची प्रतिक्रिया। नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं। नगराध्यक्षपदासाठी तब्बल 56 उमेदवार रिंगणात तर नगरसेवक पदांसाठी 1028 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। महायुतीतीलच पक्ष एकमेकांसमोर उभे असल्यानं लढत चुरशीची होण्याची शक्यता। चिपळूण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचं नवा ट्विस्ट। शिंदेंच्या शिवसेनेत सक्रिय असलेल्या सुधीर शिंदेंना काँग्रेसकडून उमेदवारी। शिंदे गटानं उमेदवारी देण्याचा शब्द न पाळल्यानं सुधीर शिंदेंनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता। रायगडच्या महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का। जगताप कुटुंबाची साथ सोडून अनेक कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। वाशिममध्ये भाजपच्या अभियंता सेलच्या धनंजय घुगेंना मिळालेली उमेदवारी दुसऱ्याला दिली। धनंजय घुगेंनी शहरात बॅनर लावले। पक्षनिष्ठा सिद्ध करण्याची संधी देणाऱ्यांचे बॅनर लावून आभार मानले। स्थानिक निवडणुकांचा संग्राम पाहायला मिळतो। या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। जळगावच्या शेंदुर्णी नगरपंचायतीचे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार परतले। शिंदे सेनेचे उमेदवार अज्ञातस्थळी गेले होते। उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्यानंतर उमेदवार परतले। पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत भाजपकडून सासू आणि सुनेला उमेदवारी। नगराध्यक्ष पदासाठी सासू श्यामल शिरसाट तर नगरसेवक पदासाठी सून प्रतीक्षा शिरसाट निवडणुकीच्या रिंगणात। नंदुरबारच्या तळोदा नगरपालिकेसाठी आमदार राजेश पाडवी प्रचाराच्या मैदानात तर भाजपाकडून जितेंद्र सूर्यवंशी यांना उमेदवारी। तळोदा पालिका भाजपचा बालेकिल्ला, त्यामुळे यंदा सुद्धा मतदार आमच्या बाजूने उभे राहतील, आमदार राजेश पाडवींकडून विश्वास व्यक्त। नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं। नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 56 उमेदवार रिंगणात तर नगरसेवक पदांसाठी 1028 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। महायुतीतीलच पक्ष एकमेकांसमोर उभे असल्यानं लढत चुरशीची होण्याची शक्यता। बीडच्या परळी नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रचाराचा शुभारंभ। गुंडागर्दी, भ्रष्टाचार, मूठमातीकरिता या निवडणुकीच्या मैदानात आम्ही उतरलो आहोत, प्रचारावेळी हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। चंद्रपुरात भाजपच्या नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या 450 जणांसाठी पक्षाची अनोखी कल्पना। राज्य आणि केंद्र सरकारची विकास कामं जनतेत पोहोचवा, पक्षाचा विजय हेच सर्वोच्च ध्येय समजून पुढे चला, आमदार किशोर जोरगेवारांचा उमेदवारांना कानमंत्र। राज्यातील सर्वाधिक दुबार मतदारांचं प्रमाण जळगावात। महापालिकेची 4,38,523 मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध। यात 33,770 दुबार मतदार आढळून आल्याची माहिती। पिंपरी चिंचवडमधील बालाजीनगर प्रभागातील 4,500 मतदार गायब। पिंपरी चिंचवड पालिकेच्या प्रारूप मतदार यादीतील घोळ उघडकीस। स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळेंचा यादीवर आक्षेप। पिंपरी चिंचवडमध्ये मतदार यादीत घोळ, माजी नगरसेवकांसह 1261 मतदारांची नावं गायब। प्रभाग क्रमांक 12 मधील प्रकार समोर।